हॅलो फ्रेंड्स, एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय रुचकर टेस्टी असा आलू मेथी पराठा बघणार आहोत आणि तो देखील खूपच कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारा टेस्टी असा पराठा आज आपण बघणार आहोत. चला तर रेसिपी सुरू करूया. तर इथे आपण प्लेटमध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेणार आहोत. मी या कपाने घेत आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने मेजरमेंट घेऊ शकता. तर इथे 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप आपण बारीक मेथी कापून घेतलेली आहे. तर इथे मेथी अगदी स्वच्छ धुवून अशी मी कापून घेतलेली आहे. 3 चमचे आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. अर्धा चमचा ओवा इथे घेतलेला आहे. 1 चमचा आपण तीळ घालणार आहोत आणि इथे चवीनुसार मीठ घालून आपण हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर खूपच कमी साहित्यामध्ये आपण हे अगदी रुचकर असे पराठे आज बनवणार आहोत आणि लहान मुलांना जर आलू पराठा म्हटलं तर ते नक्कीच आवडीने खातात. परंतु त्यामुळेच आपण यामध्ये मेथी घातलेली आहे, कारण थंडीचे दिवस आहे आणि मेथी आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. आणि काही लहान मुलांना तर मेथी किंवा पालेभाज्या खाण्याचा खूप कंटाळा असतो. त्यामुळे अशा प्रकारे आलू पराठा म्हटलं की ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यामध्येच मेथीही त्यांच्या पोटात जाईल आणि त्यांना कळणार देखील नाही. आता इथे आपण अगदी मऊसूत असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि 1 कपामधून एवढं पाणी आपलं उरलेलं आहे. आता हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. इकडे 2 बटाटे मी उकडून किसून घेतलेले आहे. अर्धा कप गाजरही किसून घेतलेले आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक काप करून घेतलेल्या आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट यामध्ये घातलेला आहे. चवीनुसार मीठ आणि यामध्ये अगदी पाव चमचा गरम मसाला आणि इथे चाट मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा आणि अर्ध लिंबू आपण यावरती पिळून घेणार आहोत, म्हणजे छान चटपटीत अशी टेस्ट आपल्या मसाल्यालाही येईल. आता हे अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये तुमच्या आवडीचे कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता. तर आता हे अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता बारीक कापलेली कोथिंबीर ही ॲड करून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपण पिठाकडे वळूया. तर आपलं पीठही अगदी छान मऊसूत असं झालेलं आहे, इथे बघू शकता. तर आता या पिठामधून आपण एक पिठाचा गोळा तोडून घेणार आहोत आणि आता पिठाचा गोळा आपल्याला पोळपाटावरती अगदी छान असा लाटून घ्यायचा आहे. अगदी पातळसरच आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता. आता पोळपाटावर थोडंसं आपण कोरडं पीठ घालून घेणार आहोत आणि अगदी व्यवस्थित आपल्या पोळी लाटतो तशीच आपल्याला इथे छान पातळसरच पोळी लाटून घ्यायची आहे. कारण हा आपण छान लेयर्सचा पराठा इथे करणार आहोत. तर तुम्ही आता इथे बघू शकता, खूपच सोपी पद्धत आहे. तुम्ही जर एक वेळेस केलं तर परत-परत नक्कीच असा पराठा करणार आणि आपल्या मुलांनाही पौष्टिक असे पराठे खाऊ घालणार. तर इथे बघू शकता अशा प्रकारे अगदी पातळ असा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे. आता इथे आपण बघू शकता. आता यावरती आपण जे मसाला घेतलेला आहे तो इथे 3 चमचे मी घालणार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त देखील घालू शकता. परंतु 3 चमचे इथे अगदी छान परफेक्ट असा हा मसाला आपल्या पोळीवरती लागला जातो. तर इथे बघू शकता सर्व हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण छान मसाला यावरती पसरवून घेतलेला आहे आणि उभे काप केलेला कांदाही आपण छान पसरवून घ्यायचा आहे. त्यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही आपण घालून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याचप्रकारे इथे आपण पोळीला छान फोल्ड करून घेणार आहोत आणि अगदी हाताने अलगदपणे आपल्याला अशा प्रकारे थोडासा दाब द्यायचा आहे, म्हणजे हा मसाला प पराठा लाटताना खाली निघणार नाही किंवा पडणार नाही. तर इथे बघू शकता सर्व पोळीला फोल्ड आपले करून झालेले आहे आणि अलगदपणे प्रेशरही आपण दिलेलं आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे थोडंसं इथे काप देऊन घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी अलगदपणे आपल्याला हा काप द्यायचा आहे. अगदी पोळीच्या खालपर्यंत गेला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आणि अशा प्रकारे आपण या पोळीला अगदी मध्यभागापासून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे एकावर एक ठेवून अशा प्रकारे छान फोल्ड झालं की आपण अशा प्रकारे छान गोल गोल करत आपल्याला याचा उंडा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे आणि जो शेवटचं टोक आहे ते आपण खालच्या बाजूला दाब देऊन घेणार आहोत, म्हणजे हे पूर्ण पोळी अगदी पॅक होईल आणि पराठा लाटताना ते सुटणार नाही. तर आता अशाच प्रकारे सर्व आपण जेवढं सारण बनवलेलं आहे तेवढं पराठ्यासाठी इथे उंडे तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आता इथे पोळपाटावर मी कोरडं पीठ घातलेलं आहे आणि त्यावरती आपण हा एक उंडा ठेवून छानपैकी पराठा लाटून घेणार आहोत. त्याआधी आपण बेलण्याला थोडंसं तेल लावलेलं आहे, कारण हे आलूचं जे आपण सारण बनवलेलं आहे ते बेलण्यालाही चिटकू शकतं, म्हणून आपण तेल लावलेलं आहे. तुम्ही इथं कोरडं पीठ घालून देखील
पराठा छान लाटून घेऊ शकता आणि फार जास्त पराठा मोठाही लाटू नका. आणि हे बघा अशा प्रकारे मी थोडेसे पातळच लाटले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे जाड देखील ठेवू शकता. आणि अशाच प्रकारे सर्व पराठे आता मी इथे लाटून घेणार आहे. तर आज हे पराठे मी अगदी छान पौष्टिक करत आहे. त्यामुळे मी इथे बटर वापरत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप देखील वापरू शकता किंवा तेलामध्ये देखील हे छान खमंग खरपूस असे भाजून घेऊ शकता. तर इथे मी साधारणतः एवढं बटर घेतलेलं आहे. आज मी छान बटरमध्येच खमंग असे पराठे छान परतवून म्हणजेच भाजून घेणार आहे. तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं चमचाभर तेल घातलेलं आहे आणि नंतर इथे बटर घातलेलं आहे. कारण हे बटर जळूही शकतं म्हणून आपण अगोदर थोडंसं तेल घालायचं आहे आणि सर्व पॅनवरती हे बटर आपण अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि आता यावरती आपण हा पराठा घालणार आहोत आणि इथे गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम टू हाय ठेवलेली आहे. आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा पराठा अगदी छान 2.5 ते 3 मिनिटापर्यंत एका साईडने भाजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनी आपल्याला अशा प्रकारे छान बटर लावून घ्यायचं आहे. म्हणजे हा इकडची साईड देखील छान खमंग आणि खरपूस अशी भाजली जाईल. आणि आता आपण हा पलटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशाच प्रकारे दोन्ही साईडने आपण बटर लावून खरपूस खमंग असे पराठे इथे भाजून घेणार आहोत. तर मी इथे पराठ्यामध्ये मेथीची भाजी वापरलेली आहे कारण थंडीचे दिवस आहे आणि मेथीची भाजी खाणे खरंच आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी अशी आहे. तर तुम्हाला जर आवडत नसेल किंवा तुमच्या मुलांना आवडत नसेल तर तुम्ही दुसरी कुठलीही भाजी यामध्ये घालून हा पराठा नक्कीच टेस्टी असा करून घेऊ शकता. आता हा पराठा छान भाजला गेलेला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्व पराठे देखील अशाच प्रकारे भाजून घेऊ. तर यामध्ये मी बेसन पीठ घातलेलं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता आणि तुम्ही हा पराठा आपल्या मुलांच्या आणि आपल्या मिस्टरांच्या टिफिनसाठी सुद्धा तयार करून देऊ शकता. ते नक्कीच आवडीने हा पराठा खातील किंवा तुम्ही हा पराठा ब्रेकफास्टसाठी करू शकता किंवा लंचसाठी देखील करू शकता. कारण हा खूपच हेल्दी असा पराठा आहे. तर आता सर्व पराठे आपले इथे खमंग भाजून झालेले आहेत आणि खूपच रुचकर टेस्टी असे पराठे इथे तयार झालेली होती. तर आता हे पराठे मी प्लेटमध्ये सर्व्ह केलेली आहे आणि इथे मी दही घेतलेलं आहे. दह्यासोबत तर हे अप्रतिम असे लागतात. तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा कुठल्या हिरव्या चटणी सोबत देखील खाऊ शकता. तर अशा प्रकारे टेस्टी पराठे आपले इथे तयार झालेले आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकामध्ये देखील रेसिपी शेअर करा. चला तर भेटूया आता नवीन येणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.